श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचे संदेश. हे संदेश तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सरळ साधा सोपा आम्ही प्रयत्न करत आहोत. हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणारे असेच संदेश पहिल्यांदा भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि व्हिडिओ कमीत कमी 7 माणसांना तरी शेअर करा. जास्तीत जास्त केलं तर नक्कीच तुमच्यावर देवाची कृपा होईल आणि तुमची सर्व कामं पूर्ण होतील. बाळूमामा म्हणतात, नक्कीच तुम्ही तुमचं कर्म हे चांगलं केलं तर तुमच्या जीवनात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. चमत्कार हा कधी एका क्षणात होत नसतो. त्या प्रत्येक क्षणात ज्यावेळेस तुम्ही काम करता त्या क्षणांचा मिळून एक चमत्कार म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल, त्याला चमत्कार म्हणतात. चमत्कार म्हणजे असा कोणताही जादूची कांडी नाही की तुम्ही ती फिरवली आणि तुम्हाला ते हवं ते मिळतं. असं नक्कीच कधी होणार नाही. तुम्ही तुमच्या मनात देवाबद्दल भाव आणि श्रद्धा ठेवून तुमचं कर्म करत राहिला तर नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार हे येत असतातच. त्या चढ उतारात माणसानं भक्कमपणे उभा राहणं हीच काळाची गरज आहे. नक्कीच एखाद्या वेळेस तुम्हाला दुःख येतं, यातना येतात. एखाद्या कामात, एखाद्या पिकात, एखाद्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला नुकसान होईल. पण एक दिवस असा येणार आहे की त्याचं तुम्हाला सर्व फळ मिळून जाणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संयम ठेवावा लागेल. आणि ह्या कलियुगामध्ये ज्याच्याकडे संयम आहे तोच ही लढाई जिंकू शकणार आहे. संयमाने जगा, शांत बुद्धीने विचार करा. नेहमीच तुम्हाला यश हे मिळणार आहे. म्हणून कधीही डगमगू नका. तुमचे विचार क्लिअर ठेवा. तुमचं ध्येय साध्य करा. तुमच्या देहाविषयी तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे. सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणा, ओलावा हा कायम टिकून राहतो. सहानुभूतीला नुसतं जिभेचा ओलावा पुरत नाही, त्यासोबत हृदयाचाही ओलावा असावा लागतो. गैरसमज हा खूप मोठा आजार आहे. याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या 2 गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. म्हणून आयुष्यात उपकारांची परतफेड कधीच करता येत नसते. जाणीव ठेवणं हीच परतफेड असू शकते. आधार देणारा हात रिकामा असला तरीही चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा. आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे. कोणाला माहीत आहे भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही. म्हणून आपुलकीची माणसं तुम्ही जोडली पाहिजेत आणि मानवतेचा धर्म तुम्ही पाळला पाहिजे. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्याने दिलेल्या चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. म्हणून कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेले नशीब पुसलं जात नाही, तर ते चमकून उठतं. तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य तुम्ही कधीही उभा करायला वेळ लागत नाही. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता
याचं भान असणं आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं. परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबालाच जमतं. निखळ हास्याचा श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर नक्कीच अवलंबून असतो तो तुमचा आनंद. बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.